नमस्कार, हांव अपेक्षा देसाई आणि तुम्ही पळयतात न्यूज डेली। आज शांतादुर्गा देऊळ तिवऱ्या हांगसर श्रीफळ दवरून मिस्टर रमेश भोसले हाणें ताच्या प्रचारकाच्यान सुरवात केली। ह्या वेळार प्रियोळ मतदारसंघाचे आमदार मिस्टर गोविंद गावडे, प्रियोळ भाजपा अध्यक्ष अनिशा गावडे, पंच, बाकीचे सरपंच तसेच कार्यकर्ते थंय उपस्थित असले। फाटल्या फावटी आमच्या वांगडा रावले पूण आमच्या खातीर काम केलें ना। रमेश भोसले हाच्या वांगडा भोंवलेत आनी तेच्या फाटीर सुरी घातली आनी आता ते लोक निवडणुकेक रावपाक उबे फुडें सरला अशें मिडिया कडेन उलयतना गोविंद गावडे हाणें म्हणलें। पळयात हेजेर सविस्तर रिपोर्ट। इदं फलं मया देव स्थापितं मूर्तस्तव तेन मे सफलावाप्तिर्भवेत् जन्मनि फलेन वरितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः रूपं देहि जयं देहि यशो देहि दुषो देहि पुत्रां देहि धनं देहि सर्वान्ताम् औषधेहि मे सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। शांतादुर्गेस्तु मय ग्रामपुरुष सत्पुरुष गाढव गाढवस माळवस पंचष्ठाची एक गाठ करून तुमच्या देवतांच्या चरणाकडे या ठिकाणी मत्यात रमेश भोसले तत्पणे गोविंद गावडे आणखी संपूर्ण कार्यकार करते त्या ठिकाणी तुझ्या चरणाकडे मत्यात अनन्य भावानं शरण प्रार्थना करीत आहे। तर यापुढे आता जी काही जिल्हा पंचायतीची निवडणूक त्या ठिकाणी होणार आहे तर या ठिकाणी या मतदारसंघातून रमेश भोसले हे आज भारतीय जनता आणखी पक्षाच्या कमळ या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढविण्याच्या संदर्भात त्यांचा विचार झालेला आहे आणि आज तुझ्या चरणाकडे निमंत्रण पत्रिका त्याचप्रमाणे श्रीफळ ठेवून आज या ठिकाणी पुढे प्रचाराला आरंभ करणार होते। त्याप्रमाणे तो ग्रामदेवी शांतादुर्गा त्याचप्रमाणे रमेश यांची कुलदेवता कळंबादेवी सत्पुरुष माडापी सारख्या स्थळांची मंडळी राहतात त्या ठिकाणी तो साखळ्या त्याचप्रमाणे तो नरबाई सारखा देवचार जागाचा ब्राह्मण वाढवडील त्याप्रमाणे ही संपूर्ण कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी आलेली आहे। त्यांची प्रत्येकाची कुलदेवता ग्रामदेवता ज्या स्थळांत राहतात त्या स्थानदेवता जाग्याचे ब्रह्मा वाठारी शब्दास्त्राची झाली आणि पुढे या निवडणुकीमध्ये हे रमेश यांना उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे मतदारांचं सहकार्य प्राप्त या ठिकाणी झालं आणि भरघोस मतांनी त्यांना उत्तम प्रकारे विजय प्राप्त झाला अशी कृपादृष्टी प्राप्त करून द्या। या निवडणुकीच्या अनुषंगानं हे मंडळी संपूर्ण ज्या गावामध्ये हिंडणार फिरणार रात्री अपरात्री बाहेर भीतर वाटेतिटेकडे प्रवासाकडे वाहनाकडे कसल्याच प्रकारची अडी अडचण काही कंद दुई दुवाचार या ठिकाणी त्यांना प्राप्त होतं कामा नये आणि बरे रीतीने सगळे कार्यकर्ते एका शब्दात एका मतात राजी झाले आणि बरे रीतीने संपूर्ण मतदारांचं कार्यकर्त्यांचं ग्रामस्थांचं या रमेश यांना सहकार्य प्राप्त झालं आणि चांगल्या रीतीने या निवडणुकीमध्ये त्यांना घवघवीत यश प्राप्त झालं आणि पुढे बऱ्या रीतीने तुम्ही देवतांनी त्यांच्या हातून संपूर्ण ग्रामाचा विकास करून घेतला अशी केलेल्या विनंतीची प्रचिती दाखवून दे। हातापायाकडे रक्षण करून सांभाळ कर मग आणखी बरं कर। सगळ्यांना नमस्कार। आयज आमी हांगा शांतादुर्गेच्या देवळान वरगांव हांगा आयज आमचे ZP इलेक्शन आसा ते बेतके खांडोळाचे आमचे रमेश भोसले हे आमच्या आयज ZP इलेक्शनाक हांगा बेतके खांडोळा रावल्ले आसा त्यांचे श्रीफळ दवरपाक आमी शांतादुर्गेच्या देवळान आयिल्ले आसा। ते लागून आमकां आमचे आमदार पिरोळचे आमदार गोविंद गावडे सर आनी तेंचे हांव स्वागत करता। तशेंच बेतके खांडोळचे सरपंच विशाल नायक तेंचें स्वागत करता। आमचे पयलीं ZP मेंबर आनी आतां आमचे कॅन्डिडेट रमेश भोसले तेंचें स्वागत करता। तिवरे वरगांवचे सरपंच जयेश नायक तेंचें स्वागत करता। तशेंच आमचे संजीवनी आमचे डेप्युटी सरपंच तेंचें स्वागत करता। आमचे एकनाथ परब तेंचें स्वागत करता। आमचे भाई काशीनाथ बाई तेंचें स्वागत करता आनी तुमी सगळेच एके मेसेजीर हांगा आयिल्ले म्हणून तुमी सगळ्यांचें स्वागत करता आनी तुमकां सगळ्यांक आमी आयज देवळान आमी वतकीर सगळे बरो प्रचार करूं आमच्या रमेश भोसलेक आमी परत एकदा निवडून हाडटली अशें म्हणटा आनी देव बरें करूं। मायमोगाचो नमस्कार। मार्शलच्या ग्रामदेवीक ह्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीचो उमेदवार ह्या नात्यान आनी तिका श्रीफळ अर्पण करपा खातीर
आज प्रमुख कार्यकर्ते आणि ताजे कुटुंबीय देवाचें दर्शन निकतेच घेतिल्लें आसा. सगळ्यांक खबर आसा की 1 तारखेपासून ते 9 डिसेंबर पर्यंत उमेदवारीचो अर्ज भरले नंतर आमकां फक्त 18 दीस प्रचार कार्य करपा खातीर मेळटा आणि ह्या अनुशंगान ताकतिकेन आज आमी श्रीफळ दवरपाक आयिल्ले आसा. हांव शांतादुर्गा देवी कडेन मागतलो की आज 5 वर्सां गेली सातत्यान श्रमेशबा भोसले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आज मुखार सरिल्ले आसात आणि जिल्हा पंचायतीची कारकीर्द ही अत्यंत अशी प्रभावी कारकीर्द ताणें 5 वर्सांक आज निभयिल्ली आसा. आणि म्हणूनच सगळ्यांच्या मतान खास करून हांगा सगळेच आमी आसात एकमतान तांणी परत एकदा निवडणुकीक उबो रावचो अशें लोकांचें मत जावन आसा. आणि त्या मताचो आदर करून कार्यकारिणी समिती कडेन ताजें नांव दिवन तेजो अधिकृत घोशणा करपाची आसात. परंतु आमकां वेळ नसल्या कारणान आज हें श्रीफळ दवरून मुखार आमी वचपाचो प्रयत्न आज केल्लो आसा. बाकीचे जंय जंय जाग्याचेर आमची देवळां आसतलीं बाकीचे आमचे धार्मीक जे स्थळां आसतलीं थंय आमी त्या एरियेन पावतले तेन्ना आमी तांकां भेट घेतलेच. आणि कार्यकर्ते फाल्यांच्यान आमचे घरोघरी प्रचार वळवयच्या आमच्या सातेरीकचें दर्शन घेवन सातेरी भाट फोंडचे भाट अशें जातलें आणि बाकीचो एक जो आमचो कार्यक्रम जो आसा वट्ट 18 दिसांचो तो आमी सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान कार्यकर्त्यांच्या सहकार्यान सगळ्यां कडेन पावोवपाचो आमचो प्रयत्न आसतलो. म्हणजे हे वाघा सारके कार्यकर्ते ज्यांनी कसलीच तरेची अपेक्षा न बाळगता आसतना 2012च्यान आमी सातत्यान खंबीरपणान आमचे बरोबर उबे राविल्ले आसात. आज तशेंच तरेचे श्रमेशबा भोसले बरोबर फाटल्या फावटी तशे उबे राविल्ले. ताजे पेक्षा मोठे संख्येन आनी मोठ्या मताधिक्यान ताका निवडून हाडपा खातीर म्हज्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करचें. हांव सगळ्या आमच्या पेतकी खांडोळेच्या मतदारांक हांव परत एकदा आव्हान करता. श्रमेश भोसलेची कारकिर्दीचे बरोबर म्हजी जी 9 वर्सांची कारकिर्द आसा त्या कारकिर्दीक साधन सुविधा अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर हो कशा तरेचो डेव्हलप केल्लो आसा हेजेर आज विचार करपाची गरज आसा. ताजे पयलूय आमदार आशिल्ले ताणीन कितें केलें आणि आज जे उमेदवारी भरपाचो किंवा रावपाचे जे लोक आज फुडें आयिल्ले आसात तेंच्यांनी कितें केलें तेंच्यांनी इतलें केलें की फाटले फावटी श्रमेशबाब भोसले बरोबर भोंवनूच श्रमेश बाबाच्या फाटल्यान सुरी घातली. म्हणजेच हे जर लोक आनी अशे जर उमेदवार जर आज जर लोकांक जर मेळपाक जर लागले जाल्यार हेंकां गद्दारी शिवाय दुसरो शब्द ना. कोट्यांनी जोडलें आमच्या नांवाचेर काम जालें वयस मेलो अशे तरेची वृत्ती. अरे ज्या मनशाक 5 वर्सां मानाचें स्थान दिलें ज्या मनशाक सगळें कितें ऐशाराम दारां उगडे करून दिलें आनी फाटल्यान लास्ट खिणाक खीण घालपी हे गद्दार लोकांक आनी पाकिटवाल्यांक जर मतदार स्विकार करतले का स्वाभिमानी आनी अभिमानी आनी ट्रान्सपरंट क्लीन मनशाक स्विकार करतले हो प्रियोळच्या अर्थात बेतकी खांडोळा मतदारांचो आज विचार करपा सारकी 2 गोष्टी आमी तुमच्या मुखार दवरलेल्या आसा. हांव परत एकदा मागतलो की आज गेली 9-10 वर्सां एक रस्तो उदकाचो थेंब्या खातीर श्रमेश बाब म्हणू नका म्हजे सरपंच म्हणू नका म्हजे पंच सदस्य म्हणू नका म्हजे वाघा सारके कार्यकर्ते म्हणू नका तेंच्यांनी सुख दुःख पळयली. फक्त ही निवडणूक ती 3 निवडणुके पर्यंत येयले आणि आपले पोळी बाजून घेवपाचो प्रयत्न जो आसा पळय न्ही तो हाणून पाडपाची गरज आसा.
म्हज्या बेतकी खांडोळाचे मतदार जे आसात ते विचारवंत आसात, जेंकां विकास म्हणल्यार कितें, मान म्हणल्यार कितें, सन्मान म्हणल्यार कितें हेजी सगळी जाणविकाय आसा. आनी त्या खातीरूच हांव परत एकदां अपील करतलों, वारंवार हांव तुमच्या मुखार येतलो, व्हिडिओच्या माध्यमांतल्यान येतलो, म्हज्या कार्यकर्त्यांच्या घरोघरी हांव प्रयत्न करतलो. आनी आजूच हांव प्रत्येक मतदारांक सांगपाक सोदतां, घडये आमी एखाद्या सगळ्यांच्या घरांत पावतले अशातली कांय गोश्ट ना, पूण हात जोडून हांव नमळायेची विनंती करता, कारण आमी पावलो पावला सुखानूच न्ही तर दुख्खान सुद्दां आमी वेळोवेळो त्या त्या घरांत त्या त्या वाड्यार कार्यक्रमाच्या निमित्यान सणाच्या निमित्यान आमी तुमचे कडेन संपर्क सादपाचो सातत्यान प्रयत्न केल्लो आसा. घडये एखादे विरोधक जे आसात ते फुलोवन घालपाचे प्रयत्न करतलो, अरे तो येयलेच ना मरे. बरेचशा जाणांचे मनान आसा की आमी जे आमचे कडेन आयलो ताका आमी रमेश बाबाची एक वेगळी विचारसरणी आसा आनी तांणी आज कामां केल्लीं आसात, ज्या जिल्हा पंचायतीचो निधी जो आसा ताका तो न्याय दिल्लो आसा. आनी म्हणूनच अशाच ह्या पार्श्वभुमीचेर हांव परत एकदां संपूर्ण म्हज्या बेतके खांडोळाच्या सगळ्यांक नमळायेची मागणी आसा, विनंती आसा, आव्हान आसा. परत एकदां रमेशबाब भोसलेक मोठे मताधिक्यान भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अर्थात कमळाक मत दिवन तुमी ताका जैतिवंत करचो आनी उरिल्ली कामां करपा खातीर आनी उरिल्ली कामाच्या पेक्षा मानव धर्म, मनीसपण हे सगळे काही गोष्टी आसात पळय न्ही, त्यो मुखार व्हरपा खातीर आमकां आशिर्वाद दिवचो, आधार दिवचो. आनी एक आवर्जून परत एकदां आजूच हांव तुमकां अपील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरान आमकां एक अधिकार दिल्लो आसा प्रांजळ मत व्यक्त करपा खातीर. बरेचशा फावटी किंवा आमी जर इतिहास जर पळयलो जाल्यार ज्या तरेन पंचायतीच्या निवडणुकीक किंवा विधानसभेच्या निवडणुकीक ज्या तरेन जी पर्सेंटेज ऑफ वोट्स पोल्ड जातात ती जिल्हा पंचायतीक जायनात. म्हणून हांव आवर्जून विनंती करतलो की मतदानाचो हक्क बजयात. आमी फक्त हांगसर राजकारण न्ही तर ताजो कितलो मोठो परिणाम ह्या सगळ्यांचेर जावपाक शकता. आनी खास करून सुशिक्षीत जे लोक जे आसात, खास करून जे एखादे पिकनीक जर हेचे प्लॅन जर करतात जाल्यार हें तुमच्या उदरगतीचें पावल जावन आसा. आनी हांव म्हणटलों की अधिकार त्याच मनशाक आसा जो आपले मत व्यक्त करता आनी फाल्यां सकाळी प्रश्न विचारपाक आसा. कारण ही लोकशाही आहा. लोकशाहीन प्रत्येकाक दिल्लो अधिकार हो तितलोच म्हत्वाचो आसा. आमी जर मतूच जर मारिना जाल्यार आमकां कितें जाय तें तुमी कोणाक सांगतले आनी खंयच्या तोंडान सांगतले हो विचारू करप हें तितलेंच म्हत्वाचें आसा. आनी ही संवय लागपाची गरज आसा. आनी म्हणूनच हांव परत एकदां त्या सगळ्यांक जे एखादे वेळ आपत्कालीन परिस्थितीन किंवा एमर्जन्सी किंवा दुख्खाचे सागर जेन्ना वळटा तेन्ना आमी समजुपाक शकता, परंतु ज्या वेळाचेर तुमी गोंयांत आसतात आनी आपलो कर्तव्य म्हणून जे पार पडप आसता ते तुमी पार पाडचें अशें ह्या आजच्या पयल्या दिसाच्या प्रचाराच्या निमित्तान हांव सगळ्या म्हज्या बेतके खांडोळाकूच न्ही तर संपूर्ण गोंयच्या मतदारांक हांव आव्हान करतां. बरे मनाचे, बरे विचाराचे, निस्वार्थपणेन आपूण काम करता अशा सगळ्या लोकां बरोबर तुमी रावचे अशें मागणी करता. आनी परत एकदां रमेशबाब भोसले एका शुभेच्छा व्यक्त करून तुमकांय सगळ्यांक हांव शुभेच्छा व्यक्त करता. तुमकां देवान ताकद, शक्ती, बुद्धीमत्ता आनी हो प्रचार जायसर तुमी समरस जातले अशी आशा व्यक्त करता. आनी हांव म्हजे 2 विचार सोंपयता. शांतादुर्गा मातेक नमन करून त्यांचा आशीर्वाद घेवन आज आमी आमच्या ह्या वरगांवच्या आमच्या ग्रामदेवतेक मेळोंक आयिल्ले आसा. आनी अशा समयी तुमच्या समोर आपले मत मांडलेले आमचे माजी मंत्री आणि आमचे प्रियोचे आमदार गोविंद सर, त्याचबरोबर आमच्या प्रियोची अध्यक्षा अनिशा गावडे, आमचे पयलींचे सरपंच तिवरे वरगांव जयेशबाब नायक, त्याचबरोबर विशांत बाब नायक, डेप्युटी सरपंच एक्स आमची संजीवनी तळेकर, पंच सदस्य काशीनाथ भाई, आमचो एकनाथ परब, सगळे आमचे मित्रमंडळी, महिला भगिनी, सगळे आमचे जाणटेले भाई, त्याचबरोबर आमचे सगळे मित्र आणि आमचे सगळे पत्रकार यांना सगळ्यांना नमस्कार. तर सगळ्यात पयलीं हांव भारतीय जनता पक्षाक धन्यवाद म्हणटा, कित्याक
2020ची उमेदवारी म्हाका भारतीय जनता पक्षान दिवन एक जिल्हा पंचायतीचो जिल्हा पंचायत सदस्य म्हणून निवडून हाडपाक प्रयत्न केलो आणि तो प्रयत्न खूप यशस्वी जालो आणि ह्या 5 वर्षांक सगळ्या आमच्या 5 पंचायतीन खुबशीं कामां जाली आणि आमी राजकारण न करता आमी समाजकारण केलो. तुमकां सांगूंक हांव अत्यंत म्हत्वाचें अशें आसा की जे लोक आमच्या विरोधान सुद्दां वावरले जिल्हा पंचायतीच्या इलेक्शनाक त्या लोकांची सुद्दां आमी डेव्हलपमेंट म्हणून कामां केली. कित्याक डेव्हलपमेंट करता आसतना आमी विरोधकांचो विचार करिना तर आमचे कोण जे मतदार आसा तेंचो आमी विचार करता आणि ह्या दृश्टीन आमी सगळ्या पंचायतीन विकास केलो आणि तेकाच लागून ह्या 5 पंचायतीन जवळ जवळ आमी 3.5 कोटीची कामां केली. जवळ जवळ 48 कामां पूर्ण जातली आणि अशाच ह्या पार्श्वभुमीचेर अशें जालें की परत एकदां इलेक्शनाक फुडें सरतलो जाल्यार म्हाका सगळे जे आमचे बरोबरचे कार्यकर्ते आसा जे हितचिंतक आसा मित्र मंडळी आसा तेंच्यांनी सांगलें की परत एकदां संधी मेळटा तेन्ना तूं परत फुडें सर. तुवें कामां जी केल्या ती खरेंच बरी आसा आनीकूय तुजे कडल्यान खूब अपेक्षा आसा की बारीक बारीक जी कामां उरलेली आसा किंवा जावपाची आसा तिवूय तुजे कडल्यान जावची अशी अपेक्षा धरून तेंच्यांनी म्हाका परत एकदां फुडें सर सांगलो आणि कालूच आचारसंहिता लागली. फाल्यांच्यान आमकां प्रचार सुरू करपाचो आसा त्या कारणान आज देवळांत देवीचो आशिर्वाद घेवन आयिल्ले आसा. तुमकां सगळे गोविंद गावडे सरान सांगलेलेच आसा. त्याच बरोबर हांव सगळे जे आमचे मतदार आसा तांकां हांव आव्हान करता की ज्या दिसा इलेक्शन आसतलें त्या दिसा आमचे सगळ्या मतदारांनी आपल्या मतदानाचो हक्क बजोवपाचो. कित्याक तो एक अशें आहा की एक मत कोणाचे तरी कारकिर्द घडोवंक शकता आणि आमकां खूब मताधिक्य मेळोवंक शकता. म्हणून सगळ्यां कडेन आमचे सगळे भगिनी जावं आमचे मित्र जावं आणि जे ह्या तुमच्या माध्यमांतल्यान जे कोण आयकतले तांकां सगळ्यांक सांगता की ज्या दिसा इलेक्शन आसतलें त्या दिसा तुमचो मतदानाचो हक्क बजयात आणि बऱ्या कॅन्डिडेटाक तशें आमकां सपोर्ट करात आणि फुडें येणारे जे काळ आसतलो त्या काळात आमचे कडल्यान अपेक्षा करा की भरपूर कामां आनी जावची आणि ह्या प्रियोचो असोच विकास आमच्या बितकी खांडोळा जिल्हा पंचायत जी एरिया आसा तेजो विकास जावचो अशें सगळ्यां कडेन आव्हान करता. आज एका उलोवन सगळे आमचे हांगा मित्र मंडळी आमचे सगळे कार्यकर्ते सराचेर जमले आणि सगळे आमचे मिडिया पत्रकार बंधू सगळे हांगा आयले त्या बद्दल हांव तुमचे सगळ्यांचे हांव आभार व्यक्त करता आणि देव बरें करूं म्हणटा.